आम्ही लातूरून आलोत, कंपनीच्या आधारातर्फे संसार घेऊन इकडे आलोत, पण आमची काहीच इथं परिस्थिती काहीच ही झालेली बिघड झालेली आहे सारे. हे आम्हाला कधी सांगितलेलं नाही आम्ही असं करणार आहोत म्हणून. अचानकच येऊन असे पाडले. चिखली आणि कुदळवाडीमध्ये जे अतिक्रमण पाडण्यात आलेले आहेत ते अधिकृत होते अनधिकृत होते तो भाग वेगळा आहे. मात्र या अतिक्रमण काढल्यामुळं जे सामान्य लोक होते, जे मजूर होते, जे त्यांची रोजीरोटी त्यावर चालत होती, त्यांचे काय हाल सध्या सुरू आहेत हाच दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. एक काकू आहेत, त्या जेवण करतायत. मी त्यांना जेवण करतानाच काही प्रश्न विचारतो. काकू, तुम्ही कुठनं आलात, काय काम करत होतात, कुठे राहत होता आणि आज उघड्यावर इथे जेवताय? हे तुमचे नातू आहेत की कोण आहेत हे सगळे? नातू आहेत. तुम्ही कुठनं आला, तुमचं नाव सांगा. कुठनं आलात तुम्ही? आम्ही लातूरून आलोत, कंपनीच्या आधारातर्फे संसार घेऊन इकडे आलोत, पण आमची काहीच इथं परिस्थिती काहीच ही झालेली बिघड झालेली आहे सारे. हो. कुठे राहत होते आधी? आम्ही चिखलीला राहतो तिथं, आणि नेवाळी वस्तीमध्ये आता स्थलांतर झालंय आमचं. तुमची रूम पाडून टाकली? पाडून टाकली. हो. आणि तुमचं मग सामान वगैरे जे काय होतं घरातलं ते आम्ही असं रस्त्यावर ठेवलंय झाकून. मग आता तुम्ही नातू छोटे छोटे हे कोण आहेत? हे माझे सगळे लेकी नातू आहेत. लेक आणि नातू असं उघड्यावर तुम्ही पडले आता? हो हो. काय म्हणजे हे जेव्हा कारवाई झाली हे त्यावेळी आम्हाला कधी सांगितलेलं नाही आम्ही असं करणार आहोत म्हणून. अचानकच येऊन असे पाडले. बरं. तुम्ही लातूरच्या म्हणजे महाराष्ट्रातल्याच? म्हणजे आता सगळा रोजगारच तुमचा थांबलाय. मग आता पुढे काय करायचंय काकू? तेच आम्ही विचार करतो ना. आता गावाकडे काय परिस्थिती? गावाकडे शेती नाही, काय नोकरी नाही, कुणाला काय नाही. हे कमवून खायलाच आम्ही इकडे आलेले आहोत. इकडे आले आणि असं झालं. तर हे आहेत काकू ज्या लातूर जिल्ह्यातून इथं आल्या. तेच लातूर जे दुष्काळाच्या बऱ्याचशा घटना आणि गोष्टी आपण लातूरबद्दल ऐकतो. पुण्यामध्ये रोजगार मिळेल या आशेने ते गेल्या 10-12 वर्षापासून इथं आलेत. मात्र इथं चिखली आणि कुदळवाडीमध्ये त्यांचं एकदम व्यवस्थित सुरू होतं. मात्र अतिक्रमण झाल्यानंतर हे सगळं विस्थापित झालं, सगळं बिघडलेलं आहे. हे त्यांचे नातू आहेत. हे आता इकडे भंगार आहे आणि भंगाराच्या बाजूला ताडपत्री टाकली आणि त्या ताडपत्रीमध्ये काकू आपल्या लेकी असतील, आपले नातू घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. ते जेवण करतायत. छोटे छोटे मुलं आहेत. अतिक्रमण काढलं कशामुळं, किती गरजेचं होतं, काय गोष्टी होत्या, त्या गोष्टीवर चर्चा होत राहतील. मात्र एक माणूस म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून त्याला आयुष्यात किती संघर्ष करावा लागतो आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्या आयुष्यावर किती परिणाम पडतो हे आपल्याला या चित्रातून पाहायला मिळतंय. हे चिमुकले मुलं आहेत. काही शाळेमध्ये होते. आता त्यांच्या शाळेमध्ये कसं जायचं, कुठून जायचं हा प्रश्न तर फार पुढचा आहे. मात्र झोपायचं कुठं आणि जेवायचं कुठं याची भ्रांत सध्या तरी या कुटुंबाला पडलेली आहे. असे हजारो कुटुंब, लाखो नागरिक या ठिकाणी चिखली आणि कुदळवाडी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पिंपरी चिंचवड.